नेपाळमध्ये 26हून अधिक सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातली गेल्यानं नेपाळमधली तरुणाई आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। जोरदार आंदोलनं करण्यात आली। राजधानी काठमांडूमध्ये ही झालेली आंदोलनं आणि या आंदोलनामध्ये 19 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय, तर तब्बल 250हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय। आंदोलनादरम्यान पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात आंदोलकांचा मृत्यू झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी तरुण आणि युवतींकडनं तरुणींकडनं आंदोलन करण्यात आलं। यूट्यूब, फेसबुकसह 26 सोशल मीडिया ॲप्सवर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आलेली होती। या सगळ्या घडामोडींनंतर काठमांडूमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। सोशल मीडियावर बंदी घातली म्हणून काठमांडूमध्ये नेपाळमधलं जेन झी म्हणजे तिथला तरुण वर्ग हा रस्त्यावर उतरला होता आणि शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करत होता। वरकरणी जरी सोशल मीडिया बॅन हे कारण त्या ठिकाणी वाटत असलं तरी मागच्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारे राजकीय अस्थिरता नेपाळमध्ये आहे आणि त्याच्या माध्यमातून तिथल्या युवकांना अनएम्प्लॉयमेंट म्हणजेच बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचाराचा सामना त्या ठिकाणी करावा लागतोय, त्याचाच एक प्रकारे रिस्पॉन्स म्हणून हा असंतोष रस्त्यावर आंदोलनाच्या माध्यमातून येताना आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।